नमस्कार, मी आशिष कंठाळे, अमरावतीवरून. आता जे स्मार्ट मीटर आलेलं आहे त्याविषयी बोलायचं होतं. कारण कंप्लेंट कोणी ऐकून घेण्याला तयार नाही. वीज विभागात गेले, कंप्लेंट लिहिली, यायला कोणी तयार नाही. माझीच एकट्याची कंप्लेंट नाही, लोक नाही बोलत. बिल 12,000, 10,000, 8,000, 18,000, 20,000 आणखीन येते. ज्यांचं पेमेंटच 10,000 आणि 12,000 असेल, करायचं काय? खायचं काय? कंप्लेंट घेऊन गेलं, कोणीच त्याच्यावर ॲक्शन घेत नाही. एक गरीब व्यक्ती करणार काय? कोणाकडे जायचं माणसाने? कोणाकडे जायचं? काय बोलावं कधी कधी तेच कळत नाही. कोणाला सांगायचं? प्रॉब्लेम कोणाला सांगायचं? पेमेंट जर एवढं कमी असेल तर फक्त बिल भरायचं का? त्यावरच जगायचं आहे का? काहीतरी ॲक्शन घ्या प्लीज. की माणसाने काही करायच्या आधी ॲक्शन घ्या. आम्हाला हेही माहीत आहे की हा व्हिडिओ पाहून कुणी पाहणारही नाही. याला कचऱ्यासारखा पडून राहील. कारण जे कामाचे गोष्टी आहेत ते तर कोणी पाहतच नाही. त्यांना काही घेणं-देणंच नाही. कोणाला काय होणार, कोणाच्या घरी काय अडचण आहे, कोणाला त्याच्याशी काही घेणं-देणं राहत नाही. तर सपोर्ट करायचा आहे यार, चांगल्या गोष्टीला करा. कमीत कमी लोकांचा फायदा होईल त्याचा पहा. मी कधी आजपर्यंत व्हिडिओ बनवला नाही, मला बनवता पण येतो. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे प्रॉब्लेम चालू आहे हे बिलाच्याच विषयीने भरपूर सारे प्रॉब्लेम आहे. पण बाकी जेवढे आता सर्वात जास्त पाहत आहे ना, तर ते बिलाचंच आहे. कारण 10-12 हजार रुपये लोकांचं पेमेंट आहे. आणि तेवढंच जर लोक बिल भरणार तर खाणार काय? आणणार काय घरात? लोकांचे कर्ज असतात, काही घेतलेले पैसे राहतात, किराणा राहते, भरपूर गोष्टी असतात. तर प्लीज काहीतरी ॲक्शन घ्या. वारंवार सांगत आहोत, प्लीज ॲक्शन घ्या त्यावर. प्लीज सर्वांनी त्यावर बोला. काही विषयी याविषयी सांगा, पोहोचवा हे शब्द. आपल्या कुठं पोहोचते ना ते पोहोचवा आधी प्लीज.